एवढ्यामध्येच थकले, आणखीन तर पूर्ण लाईफ बाकी आहे. तुम्ही स्टडीच्या प्रॉब्लेम मध्येच एवढे गुंतून राहशाल तर बाहेरच्या अडचणी घंटा सोडवशाल. राग आला का? तुमच्या घरच्यांना पण आला होता जेव्हा तुम्ही कमी रिझल्ट आणून त्यांच्या अपेक्षांचा भोगा केलता. हे बघा, मार्क्स मॅटर नाही करत, पण कधी जेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न करता आणि थोड्याने हुकून जाता. पण जर तुम्ही प्रयत्नच नाही केला तर अभ्यास करण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी हे का करतोय. तुमचं वाय क्लिअर राहील तर तुमच्या डिस्ट्रॅक्शन्स आपोआप क्लिअर होईल. 25 ते 30 मिनिट न थांबता अभ्यासाला बसा. सुरुवात छोटीशी राहिली तरी काही ताण नाही, पण कन्सिस्टंट राहायला हवी. तुमचे पॅरेंट्स न चुकता रोज कामाला जाता ना, तर छपरी लोकांना रोल मॉडेल मानण्याऐवजी त्यांना माना ना. बाकीचे काय करतात ते बघू नका. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या पास्ट व्हर्जनशी आहे, तर रोज 1% ची इम्प्रूव्हमेंट पण खूप झाली. लोकांचं ऐकू नका, कारण जेव्हा तुम्ही काही आउट ऑफ द बॉक्स करता ना, तेव्हा ते तुमचा पाय ओढायचं काम करता. आणि करून दाखवलं तर तुम्हाला नाव ठेवतं. अशा लोकांची मानसिकता तुम्ही बदलू नाही शकत, तर त्यांना इग्नोर केलेलंच बरं. ज्या दिवशी मोटिवेशन नसतं त्या दिवशी तू थोडं जरी केलं, त्या दिवशी तू इतरांपेक्षा पुढे जाशील. एक दिवस तुझं डिसिप्लिन, हार्डवर्क आणि डेडिकेशनच तुझं फ्युचर रिराईट करेल. हे बघ, घरच्यांची शेवटची अपेक्षा तू आहेस. तू नाही तर कोणी नाही, आणि तू त्या अपेक्षा पूर्ण करू शकतोस. तू धुळीमध्ये पडलेलं BMW सारखा आहे. जोपर्यंत त्याचा वापर नाही करणार तोपर्यंत त्याची किंमत नाही कळणार.